जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच युट्यूब चॅनल टिक्कर मराठी पोलीस भरती। तर दिवाळी असून सुद्धा सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा। तरी सुद्धा आपण आपला अभ्यास सोडलेला नाहीये, तर आजचं आपलं 10 नंबरचं सेशन आहे हे आपण इथे घेत आहोत। भले रेकॉर्डिंग स्वरूपात अपलोड केलेलं आहे, पण तुमच्यासाठी वेळात वेळ काढून आपण कंटिन्यू चालू ठेवलेला आहे, तर याचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे। सगळ्यांना गुड मॉर्निंग। आपलं हे जे काही लेक्चर चालू झालेलं आहे, लेक्चर शेअर करायचे तुमच्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींपर्यंत। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये जे सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये आपण करत आहोत। चला सगळ्यांना गुड मॉर्निंग। पटापट सेशन शेअर करायचंय, माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल, ऑल क्लिअर म्हणून द्या आणि आपण लेक्चर चालू करूयात आपलं। चलो फटाफट। झालं। टिक्कर मराठी ऍप आहे बघा आपली, तर ऍप प्रत्येकाने डाउनलोड करून घ्या, कारण या ऍप मध्येच आपले सगळे फीचर्स अवेलेबल आहेत जे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत। ठीक आहे, चला जाऊयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न आहे आपला, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? मराठी व्याकरणाचे पाणिनी कोणाला म्हणतात? ज्यांचं पुस्तक आहे, साल सांगायचे मला, नाव मी सांगणार, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक ज्यांचं आहे, कोणाचं आहे? तर हे पुस्तक आहे दादोबा पांडुरंग तरखडकर। तर यांनाच काय म्हटलं जातं? मराठी व्याकरणाचे पाणिनी असं म्हटलं जातं। पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य। महत्वाचे सेशन चालू आहेत, भले सोपे प्रश्न असतील पण हे प्रश्न यावर्षी आणि याच्या आधी विचारून झालेले आहेत आणि आपल्याला अवघडात पडायचं नाहीये। आपली जशी लेवल आहे एक्झामची त्याच पद्धतीने आपल्याला जायचंय, नाही तर आपण अवघड प्रश्नांचा अभ्यास करू आणि सोपे प्रश्न सुद्धा आपल्याला येणार नाही, असं व्हायला आपलं अजिबातच नकोय, बरोबर ना? चला पुढे पुढे बघा, वंदन या शब्दातील अनुस्वार जर काढून टाकला तर नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्याला थोडक्यात इथे काय बघायचं आहे? समानार्थी शब्द बघायचा आहे। उत्तर द्या, स्पष्टीकरण करते। काय करायचंय? वंदन या शब्दामध्ये अनुस्वार काढून टाकून काय शब्द राहतो रे? वदन शब्द राहतो। मग वदन या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? वदन म्हणजे काय? मुख, नमस्कार, शिर, हात। तर वदन म्हणजे तोंड या शब्दाचा समानार्थी आहे। मग तोंड या शब्दाला अजून कोणता समानार्थी शब्द इथे दिलेला आहे? तर मुख हा शब्द इथे दिलेला आहे। त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिला योग्य। जे विद्यार्थी मित्र आलेले आहेत फटाफट सेशन लाईक करून घ्यायचे आपलं। चला बरं पटकन आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत। चलो फास्ट। पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरला आहे? पंधरवडा या अर्थाने कोणता शब्द वापरला हे आपल्याला इथे ओळखायचंय। त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नकोस। तो एका पक्षाचा पुढारी आहे, त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल? प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात। बघा काय येईल? त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नको म्हणजे त्याची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नको। पक्ष शब्दाचा समानार्थी आहे। तो एका पक्षाचा पुढारी आहे। पक्ष कोणता पक्ष? पॉलिटिक्स, तोही एक पक्ष। त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल? तर हा पक्षी नाहीये, पक्ष नाहीये, तर पक्षी शब्द आहे। ठीक आहे, आणि प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, 15 दिवसातून येणार, राईट? मग फक्त पर्याय कुठला योग्य आहे? पर्याय तिसरा योग्य आहे, की इथं पक्ष या शब्दाचा अर्थाचं वाक्य नाहीये त्याच्यामध्ये। ठीक आहे, सॉरी आहे, 4 ला क्लिक झालं माझ्याकडून। पर्याय तिसरा योग्य आहे। चला पुढे। पुढचा प्रश्न आहे, नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे। काय येईल? नवरात्रींचा समूह, नवरात्रीचा समूह, नवरात्रीचा समूह, नवरात्रोत्सव। काय येईल? नवरात्र, पहिलं पद काय आहे? संख्या आहे आणि विग्रहावरून समूहाचा बोध होतोय। 9 पूर्ण संख्या आहे ना, 9 कसा लिहितो मराठीमध्ये? 9 असा लिहितो,
कसा लिहितो? असा लिहितो. नवरात्रींचा समुदाय किंवा समूह याला आपण म्हणतो नवरात्र. हा कुठला समास आहे आपला? तर हा द्विगु समास आहे. द्विगु समासाला काय म्हणतात? मूळ नाव आहे त्याचं संख्यापूर्व समास. आणि हा कोणाचा उपप्रकार आहे विचारला तर काय सांगाल रे? कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे. आणि कर्मधारय समास कोणाचा उपप्रकार आहे? स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचे. हा वरतून गेलं तर अजून चांगलं होईल. सगळ्यात पहिले टॉपिक समास. समासाचा मुख्य प्रकार एक आहे. दुसरा प्रकार तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा समानाधिकरण मधला एक समास आहे कर्मधारय समास. आणि कर्मधारयाचा एक उपप्रकार आहे द्विगु समास. स्टेप बाय स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचंय. फायद्याचा आहे. एकाच प्रश्नामध्ये 3-3, 4-4 प्रश्न तुमचे मी क्लिअर केलेले आहेत. असाच तर सराव आपल्याला करायचा आहे. पर्याय तिसरा योग्य. जाऊया पुढे. घ्या पुढचा प्रश्न आहे जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा कराल? ऑब्झर्वेशन खूप पक्क पाहिजे आपल्या संधीमध्ये. हे वारंवार मी तुम्हाला सांगत आलेली आहे. जगन्नाथ शेवटी आहे नाथ शब्द. काय आहे ऑब्झर्वेशन? दुसऱ्या शब्दातील पहिल्यावर नजर अनुनासिक असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्या जागी त्याच्याच गटातील अनुनासिक येऊन संधी तयार होते. तच्या गटात तथ दध न नळाचा. बरोबर. मग कुठला पर्याय योग्य? जगत अधिक नाथ जगन्नाथ. ही काय आहे आपली अनुनासिक संधी. कोणाचा प्रकार? व्यंजन संधीचा तिसरा प्रकार आहे. क्लिअर. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न खालील पर्यायापैकी चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी निवडा. चुकीचा स्त्रीलिंगी रूप कुठं दिसतंय तुम्हाला? स्त्रीलिंगी रूपाची चुकीची जोडी विरुद्ध लिंगी म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे नवरा बायको ओळखायचे. ओळखा बरं. तो विद्वान ती विदुषी. तो भगवान ती भगवती. तो बोका ती भाटी. तो विधाता ती विधाती. तर पर्याय कुठला योग्य आहे आपला? विधाती नसून विधात्री आहे इथे. ठीक आहे. तो आहे लक्षात ठेवायचे. त्यामुळे चुकीची जोडी कुठली? पर्याय 4 मधील आहे. आणि योग्य जोडी ही तुम्हाला सांगून टाकली आहे विधाता विधात्री. क्लिअर. जाऊया पुढे. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी साधित विशेषण कोणते? काय ओळखायचं आपल्याला? खालीलपैकी धातू साधित विशेषण आपल्याला ओळखायचंय. म्हणजेच काय? तर विशेषण कुठले कुठले आहे? कसा फळा काळा फळा. कशी काडी पेटती काडी. कशा वह्या 10 वह्या किंवा किती वह्या 10 वह्या. कसा गुलाब सुंदर गुलाब. हे सगळे काय आहेत? तर विशेषण आहेत. या नामांबद्दल हे शब्द विशेष माहिती सांगण्याचं काम करत आहेत. धातू साधित विशेषण म्हणजे आता विशेषण तर ओळखलंय आपण. पण याच्यामध्ये जो शब्द जे विशेषण धातूला प्रत्यय लागून तयार झालं असेल त्याला आपण काय म्हणतो? धातू साधित म्हणतो. धातू म्हणजे क्रिया असते कुठलीही. कुठली क्रिया मग याच्यामध्ये आहे बघा बरं. काळण्याची क्रिया, पेटण्याची क्रिया, दहाण्याची क्रिया आणि सुंदरण्याची क्रिया. कोणती क्रिया असते? पेटण्याची क्रिया असते. राईट. म्हणून पेट हा धातू याच्यामध्ये आहे. पेट हा धातू आहे. धातूला प्रत्यय लागला आणि त्या शब्दाने विशेषणाचं काम केलंय. धातूला प्रत्यय म्हणजे साधित. धातू साधित विशेषण आला आपलं. पर्याय दुसरा योग्य. एवढ्या सोप्या साध्या भाषेत कोणीच तुम्हाला आत्ताच्या काळात समजून सांगणार नाही. जे की शुभांगी मॅडम सांगण्याचं काम करतात. खूप मोठं कार्य. ठीक आहे. त्यामुळे तुमचं काम आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवणं. आणि सेशन आवडतंय एकदा लाईक करून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी मुंबईचा पेपर होईपर्यंत तुमची सुटका नाही अभ्यासापासून. बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त रिव्हिजन तुमची व्हावी. तुम्हाला मॉक टेस्ट टिक्कर मराठीने बनवल्यात 10 मॉक टेस्ट. 10 प्रश्नपत्रिका संच फक्त 49 रुपयाला आहे. मग ज्यांना ज्यांना हवंय त्या सगळ्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा. पुढचा प्रश्न खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे पद ओळखायचे. पत्र, पल्लव, पल्लवी, पर्ण. काय येईल?
पान शब्दाचे समानार्थी आहेत, राईट. फक्त पत्र वेगळं आहे म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिला योग्य. ठीक आहे. वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? वनिता या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? स्वामिनी, कामिनी, मालिनी, यामिनी. ओळखा बरं वनिता शब्दाचा समानार्थी. सगळे मिनी मिनी आहेत. नक्की सॉरी नक्की कोणती मिनी याच्यातली आहे आपली आहे बघून घ्या. वनिताची मिनी काय येईल? काय येणार आहे? वनिता म्हणजे थोडक्यात मुलीचं नाव आहे. मग स्त्री म्हणाल, नारी म्हणाल, महिला म्हणाल आणि अजून काय येईल? कामिनी. पर्याय दुसरा योग्य. बहु असुत सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिले? नारायण मुरलीधर गुप्ते, साने गुरुजी, श्री कोल्हटकर, कुसुमाग्रज. बघा कुठला पर्याय योग्य येईल? बहु असुत सुंदर संपन्न की महा कोणाचा आहे? श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची कादंबरी, विनोदी कादंबरी. सुदाम्याचे पोहे. बहु असुत सुंदर संपन्न की महा. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. चला. सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? शब्दयोगी अव्यय ओळखायचे. ला, ढग, मागे कोणतेही नाही. काय येईल बरोबर? सूर्य ढगामागे लपला. याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचंय ढग हे नाम आहे. मागे हे काय आहे? नामाला जोडून आलेलं क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणजे ते काय बनलं? स्थलवाचक शब्दयोगी अव्यय बनलं. पर्याय तिसरा योग्य. पुढे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. अलंकार ओळखायचा आहे. श्लेष, यमक, रूपक, अनुप्रास. काय येईल बरोबर इथे? हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. एक म्हणजे जीवन म्हणजे आपलं आयुष्य आणि जीवन हा शब्द पाणी शब्दाचा समानार्थी शब्द आहे. म्हणून जेव्हा वाक्यामध्ये एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असतात तेव्हा त्याला म्हणतात श्लेष अलंकार. मग अर्थश्लेष किंवा फक्त एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असतात किंवा पूर्ण वाक्याचे दोन वेगवेगळे अर्थ असतात हे आपल्याला आपल्या शब्दशक्तीमध्ये शिकायचे. ठीक आहे. अर्थव्यंजना, शाब्दी व्यंजना हाच अलंकार तिकडे तुम्हाला लक्षात ठेवायचा. पर्याय पहिला योग्य. पुढे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर, ग. दी. माडगुळकर, यशवंतराव चव्हाण, आनंद यादव. काय येईल बरोबर? कोणाचा आहे? 21 सप्टेंबर 1955 ला हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर कोणाचं आहे हे? व्यंकटेश माडगुळकर यांचं आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिला योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपली जी काही निश्चय बॅच आहे, ज्यांचं बेसिक कच्चं आहे, बेसिक क्लिअर करायचंय, नव्यानेच पोलीस भरती करायला सुरुवात केली, काहीच माहिती नाहीये आम्हाला कुठले विषय आहेत, इथून सुरुवात आहे.
किंवा त्या विषयामध्ये काय काय शिकवलं जातं, सिलेबस किती आहे आपल्या पोलीस भरतीला, की सगळं जेवढं MPSC ला असतं तेवढं आपल्याला शिकायचं असतं. हे सगळे जे प्रश्न पडलेत ना, तर याच्यासाठी तुम्हाला निश्चय बॅच घ्यावीच लागेल. आणि ज्यांची रिव्हिजन बाकी आहे त्यांना सुद्धा कामाची आहे. सगळे विषय याच्यामध्ये आपण लाईव्ह मध्ये शिकवणार. आता दिवाळी झाल्याच्या नंतर लगेचच याच्यामध्ये लेक्चर आपले चालू होणार आहेत. ऍडमिशन कधीच चालू झालेलं आहे. ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा. पुढे क्षणभंगुर बाब या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. क्षणभंगुर बाब म्हणजे पाण्यावरची रेख, सतीचे वान, अळवावरचे पाणी, क्षणोक्षणी. तर क्षणभंगुर बाब म्हणजे काय? क्षणात नष्ट होणार असं त्याला म्हणतात. मग काय येईल बरोबर? ओळखा, कुठला पर्याय योग्य? ठीक आहे. तर आता सतीचे वाण आणि क्षणोक्षणी याच्यामध्ये येणार नाही. आता राहिलं फक्त पाण्यावरची रेख आणि अळवावरचं पाणी. तर क्षणभंगुर बाब म्हणजे काय? तर पाण्यावरची रेघ ती जी क्षणात नाहीशी होते. ठीक आहे. पर्याय पहिला योग्य. पुढचा प्रश्न, पुढील पैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. काया, पागोटे, इमारत, रुमाल. पुल्लिंगी म्हणजे हाक मारताना काय आलं पाहिजे? तो आलं पाहिजे. तर तो कोणाला येतं हाक मारताना? काया, ती काया, पागोटे, ते पागोटे, इमारत, ती इमारत, रुमाल, तो रुमाल. मग काय? पुल्लिंगी म्हणजे पर्याय कुठला योग्य आला? पर्याय चौथा योग्य. पुढे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिले? संत गाडगेबाबा, साने गुरुजी, संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. काय? या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. कोणाचं आहे हे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कविता आहे. मला वाटते चौथीला आहे का ही कविता? माहिती नाही, शोधा. पर्याय चौथाच योग्य आहे. पुढे, मर्त्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा. हे आपण आपल्या बॅच मध्ये पण शिकवलेलं आहे. मर्त्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मृत, अमृत, अमर, माती. तर मर्त्य म्हणजे काय? मृत. मग मृतला विरुद्धार्थी काय याच्यामध्ये? शोधा. मर्त्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मृत, पावलेला, मरण पावलेला, मर्त्य. मग मर्त्य, सॉरी, या शब्दाला विरुद्धार्थी आहे अमर्त्य, जो मरण पावलेला नाही. मग त्याला आपण काय म्हणणार? अमृत म्हणू शकतो का? नाही. काय म्हणू शकतो ना? अमर. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. सत्यासाठी झगडणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द लिहा. जो सत्यासाठी झगडतो त्याला काय म्हणतात? सत्यजित, सत्याग्रही, सत्यधर्मी, सत्यवान. सत्यासाठी झगडणारा सत्याग्रही व्यक्ती. पर्याय दुसरा योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतं एकदा लाईक करून घ्या. चला बरं फटाफट.
तुमच्यासाठी वेळात वेळ काढून आम्हाला घरी दिवाळीची साफसफाई करायची, फराळ करायचं सोडून आम्ही इथे तुमच्यासाठी रेकॉर्डिंग केलंय. त्याच्यामुळे सगळ्यांना फायदा झाला पाहिजे आणि तुम्हाला फायदा होतोय हेही दाखवायचंय आम्हाला लाईकच्या स्वरूपात. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द. याचं उत्तर झालं. गाडीच्या चाकांनी जो रस्ता पडतो त्याला काय म्हणतात? चाकोरी, चकती, चक्रांकित, मळवाट. हा प्रश्न याच वर्षी विचारून झालेला आहे. तर गाडीच्या चाकांनी पडलेल्या रस्त्याला आपण काय म्हणणार? चाकोरी म्हणणार. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यातील रस आपल्याला ओळखायचा आहे. शृंगार रस, शांत रस, अद्भुत रस, करुण रस. तर परमेश्वराविषयी भक्ती, अभंग, गवळणी, भारुड, पसायदान, हरिपाठ ज्या काही ओळी असतील ते सगळं कशामध्ये येतं? तर शांतता म्हणजेच शांत रस. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी तुम्हाला मी सांगितलं होतं की टिक्कर मराठी तुमचा अभ्यास व्हावा म्हणून निश्चय बॅच घेऊन आलेली आहे. बॅचची मूळ फी तर 2500 रुपये आहे, पण तुम्हाला ऑफर दिलेली आहे. आता 20 ऑक्टोबर ऑफर संपलेली आहे, 25 ऑक्टोबर ऑफर संपलेली आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत जर तुम्ही बॅच घेतली तर 1500 आणि 31 ऑक्टोबर नंतर जर तुम्ही बॅच घेतली तर ही बॅच तुम्हाला भेटणार आहे 2500 रुपयाला. आणि या बॅच मध्ये आपण सगळं विषय लाईव्ह स्वरूपात शिकवतोय. 4 तासाचे रोज लेक्चर असतील. सगळे विषय 4 विषय 4 तास लाईव्ह रोज लेक्चर. 3+ महिन्याची बॅच आहे आपली. हे सगळे लेक्चर तुम्ही 1 वर्षभर रेकॉर्ड स्वरूपात पाहू शकता. 3 वर्षाच्या PYQचा अभ्यास, MCQ, PDF, पुस्तकं, चालू घडामोडीची पुस्तकं, 100+ सराव प्रश्नपत्रिका संच, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि कोर्स संपल्यावर 10 लाईव्ह मॉक टेस्ट तुम्हाला फ्री देतोय. हे सगळं तुम्हाला ऑफर मध्ये भेटते. ज्यांना ज्यांना घ्यायचंय त्यांनी खाली ऑफिस नंबर दिलाय 8233007373 या नंबरवर कॉल करा. अधिकाधिक चौकशी घ्या. काही विचारायचं असेल तर विचारा आणि ऍडमिशन मात्र घेऊन टाका. लेक्चर दिवाळीनंतर लगेच चालू होतील. पुढे, मणी वसते ते स्वप्नी दिसे याचा अर्थ कोणता? मनात नसणारी गोष्ट स्वप्नात दिसते. ज्या गोष्टीचा ध्यास लागलाय ती गोष्ट स्वप्नात दिसते. एखादा विचार मनातल्या मनात बडबडणे, मनामध्ये असलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरवणे. मनी वसते ते स्वप्नी दिसे असं कधी झालंय का? जर तुमचं स्वप्न खरं असेल तर तुमच्या स्वप्नात वर्दी येऊन गेली असेल. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय कोणाकोणाच्या स्वप्नात वर्दी येऊन गेली होती, अंगावर होती का समोरच होती, सांगायचंय हा. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात सुद्धा दिसते आपल्याला. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं वेड लागलंय. मग ती कुठलीही गोष्ट असू दे. तुमच्या स्वप्नात आता वेगळंच काहीतरी ती येत असेल, ती म्हणजे वर्दी. पॉझिटिव्ह थिंकिंग. पर्याय दुसरा योग्य. कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता? कधीही जिंकला न जाणारा. अमर, अपराजित, जगज्जेता, अजिंक्य. तर जो कधीही जिंकला जात नाही त्याला म्हणतात अजिंक्य. पर्याय चौथा योग्य. पुढे, शुद्ध लेखन दृष्ट्या प्रतिबंध हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? अचूक म्हणजे बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओळखा. नोटीस सेट. चलो, प्रतिबंध तला पहिली वेलांटी, अनुस्वार आहे ब वरती. प्रतिबंध पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न, पांढरे केस असलेल्या, अगं बाई माझे तर नाहीयेत. पांढरे केस असलेल्या बाई मराठी व्याकरण शिकवतात या वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणते? उद्देश्य विस्तार म्हणजे आपल्याला अधिविशेषण ओळखायचं. ही आपली ट्रिक आहे वाक्य पृथक्करण टॉपिक मधली. आता बघा, शिकवतात, शिकवणाऱ्या कोण? पांढरे केस असलेल्या बाई मराठी व्याकरण शिकवतात. असणाऱ्या कोण? बाई. बाई झाला कर्ता. कर्ता म्हणजे उद्देश्य. मग उद्देशाबद्दल विशेष माहिती म्हणजेच नाम. नामाबद्दल विशेष माहिती. कोणत्या बाई? तर पांढरे केस असलेल्या. म्हणून पांढरे केस असलेल्या हे काय झालं? उद्देश्य विस्तार झालं. कळाले? सगळ्या ट्रिक आपण आपल्या बॅच मध्ये अगदी डिटेल मध्ये देतो. त्या ट्रिक तुम्ही कधीही विसरणार नाही. फॉर एक्झाम्पल थोडासा डेमो म्हणजे, उद्देश्य म्हणजे वाक्यातील कर्ता, उद्देश्य विस्तार म्हणजे अधिविशेषण, सॉरी, विधेय म्हणजे क्रियापद, विधानपूरक म्हणजेच वाक्यातील असं कर्म की ते काढून टाकल्यावर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, आधारपूरक म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय,
विधेयपूरक म्हणजे विधेयाच्या अर्थपूर्ती, क्रियापदाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द. तर ह्या सगळ्या ट्रिक आहेत आपल्या. तर हे सगळं आपण आपल्या बॅच मध्ये याच पद्धतीने सगळे टॉपिक शिकवतो. ज्यांना ज्यांना हवंय, अजूनही वेळ गेलेली नाहीये, जी काही ऑफर तुम्हाला अवेलेबल आहे आता बॅचवर, घेऊन टाका बॅच. पुढचा प्रश्न आहे आपला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? कोणता अलंकार असेल? अमृताहून गोड नाम तुझे देवा, अनुप्रास, व्यतिरेक, श्लेष, चेतना गुणोक्ती. ऊन हून प्रत्यय तुम्हाला पंचमी विभक्ती लक्षात ठेवायला सांगितली होती आणि एक ट्रिक आहे आपली, अतिरेक केल्याचा बोध होतो. कशाचा अतिरेक केला रे इथे? सगळ्यात गोड अमृत आहे, पण अतिरेक केलाय की अमृतापेक्षाही गोड देवाचं नामस्मरण आहे. बरोबर, अतिरेक केलाय म्हणून व्यतिरेक अलंकार असं तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची आहे. पर्याय दुसरा योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. जाता जाता प्रत्येकाने न चुकता सेशनला लाईक करून घ्यायचंय. ठीक आहे. टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, जॉईन करून घ्या. चलो, थँक यू सो मच. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट. फाईल सेव्ह करते. हा, चलो, फाईल सेव्ह करते म्हणजे तुम्हाला ऍप मध्ये फ्री मध्ये भेटून जाईल एक्सपोर्ट केलेली फाईल. चला, बाय बाय.